अगदी घरगुती साहित्यात टेस्टी दम आलू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर दम आलू बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे. कुकरला आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. तर मीठ घालून हे शिजवून घेणार आहे. 80% बटाटा आपल्याला शिजवायचं आहे जेणेकरून साल निघेल. तर इथं मी 2 चमचे धने, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरं घेतलं आहे. कच्चंच आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. तुम्ही हवं असल्यास मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ शकता. आता इथं कढई ठेवली आहे. कढईत 4 पळ्या तेल घातलं आहे. मोठे कांदे घेतलेत 3, बारीक या प्रकारे चिरून घेतलेत. कांदे छान लालसर करून घ्यायचेत आपल्याला. अशा पद्धतीने एकसारखे हलवत आपण कांदे लालसर करून घ्यायचे. आता यात काही खडे मसाले घालते. 2-3 तमालपत्र आहेत, 2-3 लवंगा आहेत, 1 मसाला विलायची आहे, 3-4 मिऱ्या घातल्या आहेत. आता हे छान परतून घ्यायचं आहे. याचबरोबर ते जाडसर कुटून घेतलेला मसाला मी घालते, जिरं, बडीशेप आणि धन्यांचा. ह्याने एक मस्त फ्लेवर येतो भाजीला. इथं 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, बारीक कट करून घातल्या आहेत. 1 छोटं टोमॅटो घेतलं आहे, त्याची प्युरी करून घातली आहे. इथं 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे. काश्मीरी मिरची पावडर मी इथं वापरली आहे, ती तिखट नसते जास्त. पाव चमचा हळद घातली आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि चवीनुसार यात मीठ घालायचं आहे. आता सगळे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचे. तर छान मसाले परतून झाले. थोडंसं पाणी घालूया जेणेकरून मसाले खाली करपू नयेत म्हणून. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मसाले छान मिक्स झाले, तेल सुटले. तर याच स्टेजला मी यात घालते दही. दही फ्रेश घेतलं आहे मी, तर छोटी 1 वाटी दही घातले. दही आंबट नको आहे, अगदी फ्रेश दही घेतलं आहे यात मी. छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे छान परतून घेतले 5 मिनटं एकसारखं हलवत. आता यात घालायचं आहे आपल्याला पाणी. तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत पाणी घालायचं आहे. तर 1 ग्लास मी पाणी घातलं आहे. इथं बटाट्याची साल काढून झाली आहे आणि हे आपल्याला फोकच्या साह्याने छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत, म्हणजे नुसते टोचवून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथं बघू शकता फोकच्या साह्याने मी असे टोचवून घेते आहे जेणेकरून हे छान फ्राय होतील. आता यात मी 1 पळी तेल घातलं आहे फ्राय पॅनमध्ये आणि हे आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे, कलर बदलेस तोवर. तर एकसारखं हलवून मी हे फ्राय करून घेते. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, तळूनही घेऊ शकता. तर मी इथं शालो फ्राय करून घेतलेत आणि आपली इकडं ग्रेव्हीला छान उकळीही आली आहे. आता यात घालून घेऊया आणि याला मस्त एक लो टू मिडियम फ्लेमवर उकळी येऊ द्यायची आहे. छान उकळून घ्यायची. तर याआधी मी एकदम आलूची रेसिपी शेअर केली होती, तीसुद्धा अतिशय टेस्टी होते. आता बघा इथं उकळी आली आहे आणि थोडीशी मी कसुरी मेथी घातली आहे, पाव चमचा साखर घातली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि परत व्यवस्थित मिक्स करून हे उकळी काढून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकता मस्त आपले भाजी तयार झाली आहे. इथं मी फ्रेश क्रीम वापरली आहे, तुम्ही अमूलची क्रीम यात वापरू शकता. तर मी घरची साय फेटून यात घातली आहे. तर अतिशय टेस्टी अशी दम आलू रेसिपी आपली तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.